गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. बाप्पाचं आगमन झालं की सगळीकडचं वातावरण अगदी आनंदमय होऊन जातं ना. नमस्कार, मी तेजा. तर काल सकाळी सकाळी आम्ही निघालेलो बाप्पाला आणायला वडगावच्या मूर्ती कारखान्यात. जाता जाता पान श्रीफळ वगैरे घेतलं, बाप्पाची माथापट्टी घेतली आणि आता आम्ही सगळ्या स्टॉलवरच्या गणेश मूर्ती बघत होतो. सगळ्याच मूर्ती खूप सुंदर सुंदर होत्या आणि इतक्या रेखीव कलाकृती होत्या ना की नुसतं पाहतच राहावंसं वाटत होतं. जास्त बघत न बसता आम्ही ही मूर्ती घ्यायची ठरवली आणि ती घेऊन घरी निघालो. इकडे बबडीचे काका काकी दादा दिदी पण मुंबईवरून आलेले, सो आम्ही सगळे बाप्पाला घेऊन जिजूंच्या गावी निघालो. पावसामुळे निसर्ग पण भारी झालेला, त्याचा आनंद घेत घेत संध्याकाळी आम्ही घरी पोहोचलो. हरितालिकेचा उपवास असल्यानं सकाळपासून मी काही खाल्लं नव्हतं, त्यामुळे गेल्या गेल्या चहा पिला. त्यानंतर इकडे सर्वांनी मस्त डेकोरेशन करून घेतलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या बाहेरचं मस्त वातावरण बघितलं, जे अगदी कोकणच्याच वाइब्स देत होतं. मग चहा पिऊन घेतला, कारण अजून उपवास सुटलेला नव्हता. इकडे दिदी आणि वहिनी पोळ्या बनवत होत्या आणि एकीकडे आमची मोदकाची तयारी सुरू होती आणि इकडे बाप्पाची पूजा सुरू होती. बाप्पाचं रूप तर इतकं गोड दिसत होतं आणि इकडे आमचा उंदीर मामा पण तितकाच उत्साहात होता. पूजा वगैरे करून बाप्पाची स्थापना केली. त्यानंतर सर्वांनी मिळून आरती केली आणि जेवण करून आता मी, भैया व पप्पा निघालो आमच्या गावी. सो गावच्या बाप्पाचं दर्शन तुम्हाला मिळणार आहे नेक्स्ट पार्ट मध्ये. सो स्टे ट्यून.